वृक्ष वटवृक्ष होत आहे असं मला वाटतंय आणि तरुणांना देखील येणाऱ्या पिढीमध्ये खूप मोठं योगदान तरुणाई सुद्धा 40+ प्रेमात आहे सर असं मला वाटतं कारण 40+ मध्ये देखील ती आज चुरस आहे झुंज आहे आत्मीयता आहे प्रेम आहे सगळ्या गोष्टी घडल्या जातात जोपासल्या जातात सामना सुरू करा सर चालू झालेला आहे सेटअप धन्यवाद तर स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती विरुद्ध स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती अशा दोन संघादरम्यान ही लढत लढतय आपण पाहतोय सुनील शिंदे शहरी विभागाचा देखील हा एक चांगला सर्वोत्कृष्ट असा यष्टीरक्षक फलंदाज आज मात्र सामोरं जातो मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा हा फलंदाज आपण घ्या आता स्क्रीनवर पाहतोय सर चालू करूया सामना सर झाला तर स्पर्धा आयोजन माध्यमाच्या समितीकडून देखील क्रिकेट आणि सोमनाथ अण्णा वास्कर यांचं नातं खरोखर एक अतुलनीय आहे जिथं जिथं क्रिकेट आहे सोमनाथ अण्णाचं नेहमीच योगदान असतं अण्णा आणि क्रिकेट सर सेटअप झालाय चालू करा सर यस धमाल धर्मेश आलाय गोलंदाजी मध्ये थोडासा बदल आहे धर्मेश चांगल्या टप्प्यावर अचूक गोलंदाजी योग्य नियंत्रण सुनील सामना करतायत चार्टर्ड अकाउंटंट आहेत सुनील सर आज मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूचा हिशोब घ्यावा लागेल कारण समोर गोलंदाज आहे अष्टपैलू नवी मुंबईचा धर्मा पहिला हळवा टाकला बॅकफुटला गेलाय बनवलाय कोण जातो स्क्वेअरला क्रीजन मध्ये पंच काय सांगतात या सिरीज एक धाव घोषित क्षेत्रात धावांचा श्रीगणेश होतोय सामन्याला सुरुवात होते धावफलकावर एक धावा तर धर्मेश बाबतीत बोलायचं झालं तर बोलावं तेवढं कमी आहे अष्टपैलू खेळाडू नवी मुंबईला लाभलाय हे देखील एक गौरवास्पद गोष्ट आहे 40+ खेळाडू असून देखील एक चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आजपर्यंत त्यांनी प्रतिनिधित्व नवी मुंबई असेल चांगल्या मोठ्या खेळाडूचं नाव त्या यादीत या खेळाडूचं नाव दरम्यान दुसरा चेंडू हळवार चेंडू पुढे सरसावलाय सुनील या वेळेला मात्र प्रयत्न फासलाय चेंडू बसलाय फलंदाज सुनील बाद डीजे काय फटका सजवला होता पहा चांगला बनवला खेलेंगे जी जान से सारे क्रिकेट वीर है सहरा सांपारा प्रीमियर लीग सांपारा प्रीमियर लीग सांपारा प्रीमियर लीग सांपारा प्रीमियर लीग नक्कीच काय जसं क्षेत्ररक्षण लावलं त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील नावाला साजेशी गोलंदाजी चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धाडलाय नवीन फलंदाज इर्षाद आहे षटकार आणि चौकारांचा बादशाह ज्याच्या मनगटामध्ये खरोखर बोलते ती फलंदाजी वजनावर जाऊ नका मित्रांनो हा वजनदार फटके मारण्यात शहरी विभागामध्ये लोकप्रिय असा खेळाडू आहे हेच दिले या 40+ शहरी विभाग असेल ग्रामीण विभाग असेल स्वास्थ्य शरीर आणि आयुष्यमान जी जोपासना का केल्यानंतर हे फळ मिळतं तरुणाईच्या जोशात देखील आज अनुभवाची देखील कुठली कमी नाहीये इर्षाद त्याचंच नाव आहे मूर्तिमंत आता दोन्ही फलंदाज गोलंदाज हे चांगले ऑलराऊंडर आहेत दोन तेल लावलेल्या पहिलवानांची झुंज या ठिकाणी पाहायला मिळेल पहा ही खासियत आहे या धर्माची यावेळेस मात्र घोषित क्षेत्रात चेंडू जातोय हळू चेंडू टाकण्यात दमाचा हातखंडा आहे डॉट एक चेंडूने एक धावाने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2 एक गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक प्रगती पथावर 3 चेंडूचा खेळ झालाय धमा हळूवार चेंडू लावा याही वेळेला टोलावला चेंडू येतो मिड विकेट रिजन मध्ये एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील होतोय पूर्ण 2 धावा देखील धावून केलेल्या आहेत पूर्ण 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 4च्या घरात एक गडी बाद 4 तर पॉवर प्लेचा षटक हाताळतोय धमा आणि काय गोलंदाजी पहा टप्प्यावर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं जाळं देखील त्याच पद्धतीचं आपण पाहायला मिळतोय ऑफसाइड पॅक करून लेग साइडला चांगली गोलंदाजी आपण पाहतो याही वेळेला प्रयत्न फसलाय नाही हळूवार टाकलाय चेंडू इर्षाद लवकर खेळलाय स्क्वेअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक फिल्डिंग करेल त्यावेळेस मात्र एक मॅरेथॉन एक धाव
मिलिंद चौकार आणि षटकार हाही मारू शकतो, कारण मिलिंद आजपर्यंत एक चांगला नावलौकिक केलेला फलंदाज. 40+ मागच्या वेळेस महाबळेश्वर चषक झालं होतं, 50 धावाची खेळी करून एक नावलौकिक करणारा हा देखील मिलिंद आहे. आज मात्र काय करेल याकडे लक्ष असेल. बॅकफुटला गेलाय, बनवलाय पॉइंट, रिजनला चेंडू येतोय. पंच काय करतील? चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव, फटका चांगला आहे, जाणलं हेरलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 एक गड्याच्या मोबदल्यात धावा झाली आहेत. धावफलकावर 6. पाच बारकाईने जर विचार केला तर पहिल्या ठाकूर साहेबांनी चेंडू हातात दिला होता, मात्र धर्मेश आला, चेंडू हातात घेतला आणि पॉवर प्लेचं षटक हाताळलं. जैन साहेब आहेत, थोडस सल्ला मसलत करतायत. गोलंदाज पाहूया कोण येते गोलंदाजीला. बाजा सानपाडा, स्वच्छ सानपाडा ह्या वर्षाचं ब्रीद वाक्य खरोखर मनाला अशा गोष्टी छोट्या छोट्या आहेत सोमनाथ दादा की अण्णा मनाला अक्षरशः घर करून जातात. कारण काय आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठी गोष्ट निर्माण होते आणि अण्णांचं सहकार्य ज्या ज्या वेळेला अण्णा समर्थ्यानं कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे उभा राहतात. अण्णा कार्य ग्रेट झाल्याशिवाय आम्ही हटत नाहीत असे अण्णा. प्रत्येक छोटी गोष्ट असो, समाजकार्य असो, क्रिकेट असो, सोमनाथ अण्णा यू आर अ ग्रेट पर्सनॅलिटी. गोलंदाजीमध्ये बदल. दुसरं षटक महेश ठाकूर तेज तर्रार जाणले जातात कटरसाठी, स्लोअरसाठी. ईर्ष्याची परीक्षा असेल, कारण चांगला गोलंदाज आणि चांगली फलंदाजी हे या सामन्याचं आपण जर बारकाईने विश्लेषण केलं तर आपल्याला पाहता येईल. ग्रामीण विभागामध्ये ठाकूर साहेबांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी असते. पहिलं षटक हाताळतात. याही वेळेला भन्नाट वेग आहे, ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जातोय चेंडू. पंच सल्ला मसलत करतायत, मात्र ठाकूर साहेबांकडे वेग आहे, गती आहे आणि एक स्लोअर पद्धतीचा चेंडू देखील चांगले टाकतात. आणि सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरच्या नावामध्ये 40+ ग्रामीण विभागात एक वरच्या लेवलचं नाव ठाकूर साहेबांची गोलंदाजी फलंदाजी असते. आज पाहूया इर्शाद, आज तुमची नक्कीच परीक्षा आहे इर्शाद सर. तुमच्या शहरी विभागामध्ये जसे फटकेबाजी आहे तसं या ठिकाणी तुम्हाला थोडस वाईड चेंडू. यस, एक धावाची वाढ. ठाकूर साहेब पहिला चेंडू. याही वेळेला प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षण ठिकाणी खाली आहे, नाही, चेंडू क्षेत्ररक्षणावरून जातोय, सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. कॅच घेतली का तिकडे प्रेक्षकांनी? तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक नाही घेतली, धन्यवाद. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. घेतली आहे का? घेतली असेल तर या ठिकाणी यायचा इकडं, आपण आपला सन्मान नक्कीच होईल. तर इर्शाद ज्यासाठी जाणला जातो त्याने ते काम करून दाखवलंय. ठाकूर साहेब राडा मोडदोकेचा मारा. याही वेळेला पाहूया. आहा, हळवार चेंडू टाकला होता. जैन साहेबांची रात्री धावपळ होते, कौतुक आहे. 1 धाव, 2 धावा. 2 धावा मात्र धावपलकावर जोडल्या जातील. तोपर्यंत धावा झालेल्या आहेत 15. तर जैन साहेब देखील सानपाडा गावदेवी मधून शहरी विभागामधून खेळतात सर. आपलं देखील कौतुक असतं आणि एक दर्यादिली क्रीडाप्रेमी आहे जैन साहेब. खूप मोठं नाव आहे आणि क्रिकेटसाठी सर्व काही असतं जैन सरांकडे. आम्ही बराच वेळा पाहिलाय. सगळे खेळाडू मोठे आहेत, माफ करा, पण काही गोष्टी असतात मनात घर करून जातात. आणि घर करणं एवढं सोपं नसतं जेवढं घरात राहणं सोपं असतं. कारण ज्या पद्धतीचं ह्या आयोजन आहे आणि प्रकाश जोतातली ही लढत. ह्याही वेळेला पाहूया. या वेळेला मात्र गोलंदाजी अतुलनीय आहे. वा, ही खासियत आहे ठाकूर सरांची. चांगलं कमबॅक. धावसंख्या धावपलकावर 16 आहे. एक चांगला चेंडू, 1-13 1 मेरा. मात्र एवढं सोपं नाहीये ठाकूर सरांची गोलंदाजी खेळणं. इर्शाद देखील माहिती आहे. आता काय करेल? धावसंख्या 16. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वाईडिश मिड विकेट लावलाय, मिड ऑन लावलाय. या वेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळलाय. वा, जैन साहेब धावतायत आणि कौतुक आहे जैन सर तुमचं. वा, 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. इर्शाद हुशार आहे, जानाक्ष आहे. नो मॅन्स लँड मध्ये अगदी चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले. पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो. बारकाईने जर पाहिला तर 40+ ठाकूर साहेब आहेत. गोलंदाजी किती काट्याची टक्कर आहे दोन्ही संघामध्ये, यामध्ये कुठलं दुमत नाही. या वेळा बॅकफुटला गेलाय. स्क्वेअर लाईन रिजन मध्ये चेंडू येतोय. पंच काय पाहूया. काय
चौकार सीमा पार चेंडू स्क्वेअर क्रिजन मध्ये काय फटकेबाजी इर्शादच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहतोय आपण. धावसंख्या 4 ने जाऊन पोहोचतोय 22, 22 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रत्येक 16 धावा या धावफलका या षटकामध्ये ठाकूर सरांनी खर्च केले असल्या तरी देखील गोलंदाज नेहमीच वरच्या स्तरावर आहे. इर्शाद समाचार घेतोय त्यांचा आज. अकुरजी यावेळेला इर्शाद यावेळेला कव्हरला येतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळाय चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहेत. प्रमोद सर थ्रो करतील 2 धावा मात्र घेण्यामध्ये यश. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धावा सरासरी 12च्या धावगतीनं धावा कुठल्या जात आहेत. कौतुक आहे. त्याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन होत असताना भारतीय महिला क्रिकेटपटू सन्माननीय प्रकाशिका प्रकाश नाईक मॅडम यांचं आगमन. ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारतीय T20 मध्ये खरं तर अंबडोस गाव तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मधून ज्यांची निवड झाली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी अशा प्रकाशिका प्रकाश नाईक मॅडम यांचं आपल्या सानपडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम मॅडम. आणि आपणास विनंती आपण आसनस्थ व्हावं. प्रकाशिका प्रकाश नाईक मॅडम आपण पाहतोय खरं तर अगदी युवा एज मध्ये भारतीय संघामध्ये निवड होणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये. त्यामागे आहे त्यांची प्रचंड मेहनत, प्रचंड परिश्रम, हार्डवर्क, डेडिकेशन, डिटर्मिनेशन. आणि त्याच्याच जोरावर आपण पाहतोय की प्रकाशिका नाईक यांची खरं तर भारतीय महिला संघामध्ये निवड झालेली आहे. त्यांचं आपण करूया सानपडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. हायबा कॅच त्या ठिकाणी ज्या प्रेक्षकांनी घेतलाय तो झेल त्यांना कृपा करून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तर प्रकाशिका नाईक मॅडम यांच्या शुभहस्ते आपण कथा हायबा कॅच ज्यांनी पकडली त्यांना सन्मानित करतोय. कथा फक्त भारतीय महिलाच नाही तर नुकत्याच ऑल इंडिया T20 जी स्पर्धा झाली त्यामध्ये महिला T20 ज्यामध्ये मुंबई संघाला चॅम्पियन बनवण्यामध्ये खरं तर प्रकाशिका प्रकाश नाईक यांचं खरं तर खूप मोठं योगदान होतं. आणि त्याच्याच जोरावर आपण पाहतोय तर भारतीय संघामध्ये देखील त्यांची वर्णी लागली. अशा प्रकाशिका नाईक मॅडम यांची उपस्थिती आपल्याला लाभली. त्यांचं आपण पुन्हा करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण पुन्हा मॅचच्या दिशेने. धन्यवाद युवराजजी. तर व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रकाशिका प्रकाश नाईक. भारतीय क्रिकेटचा एक नवीन चेहरा उदयनमुखी महिला संघामध्ये देखील या व्यासपीठावर आहे. आम्हाला खरोखर अभिमान आहे या सर्व गोष्टीचा. दरम्यान सामन्याकडे वळतो इर्शाद. यावेळेला टोलावला चेंडू वाईडिसला येतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव धामा स्वतः आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील नाही. थोडस पंबल. वाह बॅकअप चांगला आहे. 2च धावा धावफलकावर आहेत. नोंदल्या जातील. 2 धावाच्या माध्यमातून धावसंख्या पुढे धावसंख्या सरसावतोय 27 धावा. येस सर. एक शॉर्ट धाव. वाह हे आहे चाडाक्ष पंचांची निशाणी. आणि पंच म्हणून मोठ्या स्तरावर देखील एक नाव आहे दोन्ही पंचांचं आमच्या. सर धावसंख्या 25 26 माफ करा. राजेश तेज तर्रार 5-6 पावलाच्या रडप मध्ये ही खासियत आहे राजेश सरांची. इर्शाद यावेळेला देखील टोलावला चेंडू वाईडिश मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा पार 4 धावासाठी. क्या बात आहे. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 30. डीजे प्लीज. आज खेलेंगे जी जान से, आज खेलेंगे.
यानंतर होणारा सामना स्वर्गीय भावेश स्मृती आणि फकीर होण्या प्रतिष्ठान यांच्या दोन संघामध्ये होणार आहे. या ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. प्रकाशिका प्रकाश नाईक मॅम या ठिकाणी आहेत. त्यांच्या हस्ते या नंतरच्या होणाऱ्या सामन्याचा ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. ब्रेकमध्ये आपण वेळेत वेगळं अगोदर थोडं इथं आले तर आमचं सहकार्य वाढेल. दरम्यान इर्शाद सज्ज आहे. पुन्हा एकदा चौकार आणि षटकाराची भाषा बोलतो हा इर्शाद. आता काय या वेळेला देखील पहा घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धावाची भर पुन्हा एकदा या ठिकाणी पडते आणि राजेश चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 31. तर सिंधुदुर्ग सारख्या आंबाडोसा गावच्या प्रकाशिका प्रकाश नाईक भारतीय महिला क्रिकेट संघात निवड होणं हे खरोखर आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि अभिमान आणि स्वाभिमान या सगळ्या गोष्टी जतन करून खडतर प्रवासातून एक सुनेरी पहाट प्रकाशिका प्रकाश नाईक मॅम तुम्ही गाठतायत आणि तुमच्या संपूर्ण कारकिर्दीला आमच्या या सानपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा तर असतील. पण नक्कीच खडतर प्रवासातून सोनेरी वाट तुम्ही जे पहाट जे स्वप्न साकार केलेत आणि महाराष्ट्राचं नाव आणि भारताचं नाव देखील सर मॅम आपण अजरामर कराल यामध्ये कुठली शंका नाहीये. कारण ऑल इंडिया T20 महिला क्रिकेट संघात मुंबईचं चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिका मॅम तुमचं महत्वाची भूमिका आहे. यामध्ये चमकदार कामगिरी देखील करून दाखवली आहे. BCCIच्या महिला संघ निवड समितीने घेतली आणि स्वतः प्रकाश नाईक सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मॅमचे वडील देखील आहेत. हे खरोखर मोठी गोष्ट असते आणि आपल्या मुलांचं कौतुक आपल्या समोर करणं हे खरोखर मोठं एक यश आणि कुठल्याही प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपलं मुलांनी मोठं नाव गाजवावं. व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी सौ कोमलताई वास्कर नगरसेविका सानपाडाच्या यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. ताई आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. यावं स्थानापन्न व्हावं. सोमनाथ सरांच्या मोठ्या प्रत्येक कामामध्ये कोमलताई यांचा मोठा हातखंडा असतो. ताई यावं स्थानापन्न व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं व्यासपीठावर मनस्य हार्दिक स्वागत. तर समाजकार्याच्या माध्यमातून सोमनाथांचा देखील वाटा महत्वाचा असतो. समाजकार्य असेल क्रिकेट असेल प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी असतील समाजोपयोगी गोष्टीतून देखील समाजकारण आणि राजकारण बाजूला ठेवून मैदानावर एवढा सगळा सोहळा आपण पाहतोय. सानपाडा प्रीमियर लीग वर पर्व 8वे. यावेळेला इर्शादला कळाला नाहीये चेंडू. राजेश चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या 31 वर स्थिर आहे. कौतुक आहे या सानपाडा प्रीमियर लीगचं. माझा सानपाडा स्वच्छ सानपाडा हे ब्रीदवाक्य यावर्षीचं हे देखील कुठंतरी एक मनाला घर चांगलं काळजात घर करून जातं हे वाक्य ब्रीदवाक्य. दरम्यान राजेश यावेळेला कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता सर क्या बात आहे. लेकिन थोडस फंबल झालंय. मात्र दोन्ही मिलिंदचं कौतुक असेल. 40+ असून पहा मिलिंदमध्ये एक मॅग्नेटिक ताकद आहे. फटकार षटकाराचा बादशाह 2 धावांनी धावसंख्या 33. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 33 धावा. खरं तर आपण पाहतोय मंचावर भारतीय महिला क्रिकेट अ संघामध्ये ज्यांची निवड झाली प्रकाशिका नाईक मॅडम. आणि मित्रांनो सांगायला आवडेल की यावर्षी जर वुमन्स प्रीमियर लीग होणार आहे त्यामध्ये गुजरात जायंट्स या संघामध्ये मॅडमची निवड झाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर इतक्याशा छोट्याशा गावामधून येऊन मुंबईमध्ये राहून खरं तर ठाण्यामध्ये त्यांचा जन्म आणि मुंबईमध्ये क्रिकेटचे धडे मॅडमने गिरवलेत. अशा प्रकाशिका नाईक मॅडम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होते. कोमलताईंच्या शुभ हस्ते खरं तर वेळात वेळ काढून आपण पाहतोय मॅडमची उपस्थिती आपल्याला लाभते. खरं तर वुमन्स क्रिकेट म्हटलं की एक वेगळा दर्जा एक वेगळा स्टँडर्ड त्या क्रिकेटला एक वेगळी मेहनत त्या मागे असते. आणि इतक्या कठीण परिश्रमाच्या जोरावर खरं तर गुजरात जायंट्स सारखे आपण पाहतोय वुमन्स प्रीमियर लीग मध्ये त्यांची निवड झाली. इंग्लंडच्या विरुद्ध होणाऱ्या भारतीय अ संघामध्ये त्यांची निवड झाली. आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला सानपाडा प्रीमियर लीग मध्ये पाहतो. त्यांचे पिताश्री प्रकाश नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या मुलीने मात्र इतकं मोठं कर्तृत्व सिद्ध केलंय स्वतःला
या क्रिकेट जिथे त्या प्रचंड कॉम्पिटिशन आहे सध्याच्या घडीला या मॉडर्न 21व्या शतकामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रकाशिका नाईक मॅडम खरं तर भारतीय क्रिकेटचा हिस्सा होत आहेत, वुमन्सचा हिस्सा होत आहेत. त्याचबरोबर सचिनजी सूर्यवंशी देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान होतोय. आणि प्रकाशिका मॅडम तुम्हाला सांगायला आवडेल, सध्या जो सामना सुरू आहे या सामन्यामध्ये खेळणारे सर्व खेळाडू 40+ पेक्षा जास्त आहेत. वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेट जोपासण्याचं काम आपण सानपाडा नगरीमध्ये करत आहोत आणि तसा हा सामना सुरू आहे. तर सर्व मान्यवरांचं आपण पाहतो इथे स्वागत केलंय सानपाडा प्रीमियर लीग मध्ये. आणि जाऊया आपण पुन्हा मॅच कडे. धन्यवाद सर. धावाचा ओघ या ठिकाणी मिलिंदने सुरू ठेवलाय. 6 धावा येत आहेत. 6 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी 39. मिलिंद जाणला जातो मोठ्या फटक्यासाठी, आणि मिलिंद का जाणला जातो त्यांनी आता आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवून दिलंय. 6 धावांनी मात्र गती मिळते धावाला. योगेश पहिला चेंडू डॉट, दुसरा 6, तिसरा काय करेल. यावेळेला देखील चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आत आला, बॅटची कड, घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव मात्र नोंदली जाते. धावा संख्या जाऊन पोहोचले 40च्या घरात. मिलिंदच्या रडार मध्ये चेंडू ज्या वेळेला येतो, मिलिंद पाटील यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक रवी फॅब्रिकेटर्स कडून या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये मिलिंद सर तुम्हाला आहेत. यावेळेला पाहूया, फटकार चांगला आहे, प्रयत्न देखील चांगला आहे. वाह, फॉलो थ्रू मध्ये आणलाय इर्शाद. धाव बाद. नेहमीची थोडीशी खंत आहे इर्शादची. धाव आपण पाहतोय षटकारांसाठी पारितोषिक घेत असताना मात्र गौरांश तेजस पाटील ज्यांच्या वतीने पारितोषिक आलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडू जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकतोय तर तब्बल 1,11,111 रुपयाचं त्याला प्राइस दिलं जाणार. ब्लँक चेक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. तर गौरांश तेजस पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. सलग 6 षटकार 1,11,111 रुपयाचं प्राइस देण्यात येईल. ब्लँक चेक आमच्याकडे जमा आहे, फक्त नाव लिहिणार आम्ही जर 6 बॉल 6 षटकार आले तर. आणि या स्पर्धेचे प्रणेते सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या वतीने 21,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील 6 षटकारांना दिला जाईल. समोर ब्लॅक स्क्रीन आहे, त्या ब्लॅक स्क्रीनला जर डायरेक्ट षटकार मारला तर सोमनाथजी वास्कर साहेब यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर सानपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 40+ क्रिकेट रेग्युलर क्रिकेट आपण पाहतोय. 2 वेगवेगळे गट खेळत असताना रजनी क्रिकेट अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स गावदेवी मैदान सानपाडा नवी मुंबईमध्ये स्पर्धा रंगते. प्रकाशिका नाईक मॅडम, त्यांचे पिता श्री प्रकाशजी नाईक साहेब सध्या या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. चला, मॅचला थोडी गती द्या कृपया. तो ग्रीन कलरचा पडदा सोडायचा आहे लॉंगॉनला. आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 दिवस सर्व खेळाडूंसाठी आणि उपस्थितांसाठी जेवणाची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली, त्यांच्याकडून चिकन सहकार्य आपल्याला लाभले ते माया ट्रेडर्सचे ओनर माया ठाकूर, त्यांचे आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. जगदीश आहे फलंदाज. पाहूया काय होतंय. यावेळेला चेंडूला टोलावलाय, चेंडू क्षेत्ररक्षक खाली येतो विडांचा. झेल मात्र टिपला नाही, थोडासा झेल मध्ये सुटला आहे आणि 2 धावा मात्र नोंदल्या जातील. जगदीशला मिळते खरं जीवदानच म्हणावं लागेल. जगदीश एक मोठा हार्ड हिटर आहे, मात्र धावसंख्या 43 धावफलकावर आहे. जगदीशच्या रडार मध्ये हा देखील 40+ हेच आम्हाला दिले असं सांगतो मी. तर 40+ मध्ये नावबंत खेळाडू जरी असतील नसतील माहिती नाही, पण प्रत्येक चेंडूला टोलावण्याची कला त्यांच्याकडे आहे, की दूर धावा देखील घेण्याची कला त्यांच्याकडे आहे. असं हे 40+ नवी मुंबईमध्ये सजलं जात आहे. आणि या 40+चा थरार आपण पाहताय आजच्या सानपाडा प्रीमियर लीग पर्व 8वे मध्ये. प्रकाश झोतामध्ये ही लढत खरोखर विशेष आहे. 40+ला मिलिंद पाटील सर, तुम्हाला रवी फॅब्रिकेटर्स कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आहे. हार्ड हिटर म्हणून जाणला जातो मिलिंद, मात्र गोलंदाज देखील तेवढेच चालक आहेत. योगेश 10-12 पावलरच्या रनअप मध्ये वेगळे व्हॅरिएशन. जैन, मनीष जैन राऊंड द विकेटचा मारा. पंचांचा इशारा येतो. यस, नक्कीच वाईड आणि +1. 2 धावा धावफलकावर नोंदल्या जातील. धावसंख्या 45. मनीष सर
चालले जातात योग्य टप्प्यावर. योग्य नियंत्रणासाठी आज तुमच्याकडे करावं लागेल, कारण तुमच्याकडे गती आहे, टप्पा आहे. जगदीश भाऊ समोर आहेत, आता काय करतील. राऊंड विकेटचा मारा, या वेळेला बॅटची कड नाहीये, थोडासा पंप झालाय. डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक. जैन सरांचं खासियत वजनावर जाऊ नका. वजन त्यांचं आहे 40+, मात्र वजनात आहे गतीमध्ये धार आहे जैन सरांच्या. बऱ्याच वेळा पाहतो क्रिकेट प्रेमी क्रीडा रसिक ज्या वेळेला थोडासा वजनावर जातात, मग वजनदार व्यक्तिमत्व म्हणून नाव देखील लौकिक आहे जैन सरांचं. जगदीश यावेळेला पुढता चेंडूला टोलावला, मिडॉनला चेंडू येतो, ज्यापर्यंत क्षेत्ररक्षक मिलिंद नाही. क्षेत्ररक्षणाचा 2 धावा मात्र नोंदल्या जातील. तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. काय रनिंग आहे पहा. 40 नंतर देखील असं कोणी धावेल यावर विश्वास नाहीये, मात्र हे घडतं या नवी मुंबईमध्ये. 40+ क्रिकेट हेच दिखून जात आहे. सकाळी 6:30 वाजता नाणेफेकीसाठी स्वर्गीय भावे स्मृती आणि स्वर्गीय फकीर होन या प्रतिष्ठान यांच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर आपण या ठिकाणी यायचंय. दरम्यान जैन राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा मिलिंद याला. वाव, काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. खोलवर चेंडू, फसलाय मिलिंद सारखा फलंदाज. जैन साहेब कौतुक आहे गोलंदाजीचं. पहा, बॅक टू बॅक चांगली फलंदाजाला चांगली गोलंदाजी जैन सर करतात. कौतुकास पात्र संजय डाकवे साहेब कुठं असतील, नोंद घेतली पाहिजे यांच्या या गोलंदाजीची. शहरी विभागात देखील सर डाकवे साहेब अशा गोलंदाज तुम्ही लपवतात, असे न करता कामा नये. दरम्यान जैन साहेब राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला काय करतील. मिलिंद आहे नाही, काय झालं, फसवण्याचा प्रयत्न मात्र फसलेले आहेत. धावसंख्या 40 वर स्थिर आहे. 48 माफ करा. अजून देखील हे पारितोषिक आहे रवी फॅब्रिकेटर्स कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. काय म्हणजे असे क्रीडा दर्दी आहेत, त्याच्यामुळे हे सर्व हे सानपाडा प्रीमियर लीग जाणली जाते. मात्र याही वेळेला खोलवर चेंडू, विकेटला जोपर्यंत तांबोळी आहेत त्या ठिकाणी 2 धावा याही वेळेला देखील करतायत पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत मात्र पुन्हा वाढ होते. धावसंख्या 50. चला, कॅप्टनला विनंती आहे, स्वर्गीय भावे स्मृती आणि स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान आपण प्रकाशिका नाईक मॅडमच्या शुभ हस्ते टॉस करणार आहे, त्यामुळे आपण इमिजिएटली ते उपस्थित राहा. वेळ घेऊ नका प्लीज, लगेच यायचंय. दरम्यान जैन साहेब याही वेळेला मिलिंद पहा पुढे येतोय, डिस्टर्ब करतोय, मात्र गती आणि या ठिकाणी थोडस वाईड चेंडू ऑफसाइड ऑफस्टंप. धावसंख्येत वाढ 51 धावा धावफलकावर. जैन साहेब गती आहे, मात्र टप्प्यावर नियंत्रणासाठी मिलिंदला कारणीभूत आहे. थोडस डिस्टर्ब करतो मिलिंद, हे खरोखर चांगल्या फलंदाजाची निशाणी आहे. मिलिंद आहे तेच तर्रार, जाणला जातो हार्ड हिटर, षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे त्याचं नाव मिलिंद. या वेळेला पहा हाई जे चेंडू येतो मिडॉनला, या वेळेला देखील हातात स्थिरावलाय चेंडू, थ्रो चांगला आहे. 1 धाव. जगदीश सर कौतुक आहे. वाव, क्या बात आहे जगदीश भाऊ, कौतुक आहे का कसू नये, कारण एकीला दुहेरीत रूपांतर केलं. पहिला धाव पहा, तरुण पाहत इथं तरुण खेळाडू जर क्रिकेट पाहत असतील 40+ कडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. एका धावेला 2 धावेत कसं बदल केलं आणि चांगल्या फलंदाज स्ट्राईकला आहे हे त्यांना आणून दिलं. शेवटचा चेंडू या षटकामधील धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53. जैन साहेब मिलिंद वाट पाहतो षटकाराची. स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू आहे, त्याकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव. दुसरी का घेतली माहिती नाही, मात्र धाव बाद मिलिंद. शेवटचा चेंडू. यस सर प्लीज. चला आपण टॉस करूया. मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशिका नाईक मॅडम, त्यांचे पिताश्री प्रकाशजी नाईक साहेब, आपण टॉस करूया. सचिनजी सूर्यवंशी आपण देखील या आमच्या टॉस का बॉस. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये ज्यांची निवड झाली प्रकाशिका नाईक मॅडम. वुमन्स प्रीमियर लीग जी आपण पाहतोय बीसीसीआयच्या वतीने आपण पाहतो भरवण्यात येणाऱ्या येणाऱ्या वर्षामध्ये, त्यामध्ये गुजरात जायंट्स मध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. अजय पाटील, विशाल रोकडे आपण पाहतोय, दोन्ही संघाचे संघनायक, आणि प्रकाशिका नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा आहे कॉल आणि काटा आलाय. विशाल अभिनंदन, टॉस जिंकला. शॉट फक्त बनवत तुझं व्यक्त कर, डिसिजन काय? मी प्रथम फलंदाजी करू.
शुभेच्छा या मॅचसाठी. आणि खरं तर ज्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं अशा प्रकाशिका नाईक मॅडम, त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. मॅडम, खरं तर तुमचा प्रवास जर खूप सगळ्यांना प्रेरणादायी ठरलाय, कारण इतक्या कठीण परिश्रमानंतर चान्स मिळणं खरं तर भारतीय क्रिकेटमध्ये आणि येणाऱ्या WPL मध्ये देखील. तर तुमच्या प्रेरणादायी कथा आम्हाला ऐकायला आवडेल की कसा तुमचा प्रवास राहिला आणि या स्पर्धेबद्दल तुम्हाला भेट देण्याबद्दल तुमच्या भावना काय असतील. आय थिंक प्रथम मला इकडे बोलवण्याबद्दल थँक्यू. आणि मी जेव्हा चालू केलेलं क्रिकेट तेव्हा मी स्कूल क्रिकेट चालू केलेलं स्कूलमधनं खेळायला, आणि माझ्या आईबाबांनी खूप सपोर्ट केला मला. आणि असे जसे टुर्नामेंट इकडे तुम्ही भरवता आहे ते खूप इन्स्पायरिंग आहे. आणि आय थिंक क्रिकेट खेळायला काय एज नसते, आणि आपला जे तुम्ही हे भरवताय ते खूप चांगलं आहे. आणि सचिन सर जे आमच्याबरोबर असतात, आम्हाला सपोर्ट करतात आणि कोचिंग करतात, थँक्यू. आणि थँक्यू इकडे मला बोलवल्याबद्दल, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम, आपण आलात आणि बहुमूल्य वेळ आपण दिलात. आणि खरं तर खूप प्रेरणादायी प्रवास आहे. आणि इथे उपस्थित सर्व जे खास करून युवा आहेत त्यांना खरं तर भरपूर इन्स्पायर करणारा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सूर्यवंशी देखील आपण पाहतोय, ज्यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभलंय. अशा प्रकाशिका नाईक मॅडम, त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्या सानपडा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 ला खरं तर इथं लाभली. त्याबद्दल त्यांचा आपण पुन्हा एकदा खरं तर मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुनीलजी लांबूर सर तिकडे जॉईन झालेत. यस चिक, हॅलो हॅलो हॅलो, चिक हॅलो हॅलो, 1 2 3 हॅलो हॅलो. यस आज जर का आपण बघितलं तर नुकतीच वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये ज्यांची निवड आपल्याला पाहायला मिळाली. यस, थँक्यू सो मच मॅम. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ग्लॅमर उंची वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मनापासून आम्ही पुन्हा एकदा सानपाडा प्रीमियर लीग कोर कमिटीच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि आता जर का आपण बघितलं तर 70 स्पोर्ट्स हा ब्रँड आहे आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर देखील आगामी देशांपर्यंत हा ब्रँड चालतो. आणि आपल्या सानपाडा गावामध्ये हा ब्रँड खऱ्या अर्थानं ओपन केला. या 70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सनीबाई शेळके यांच्या माध्यमातून आता या सानपाड्यामधून असा एक खेळाडू निवडलेला आहे जो मात्र या 70 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आम्ही त्याला घोषित करतोय. तर विनंती आहे या सानपाड्याचा एक घातक फलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर आणि नवी मुंबईचा सुपरमॅन तेजस पाटील यांना विनंती करतोय. 70 स्पोर्ट्सचा न्यू ब्रँड अँबॅसेडर तेजस पाटील बाब्या ठरलाय या शॉपचा नवीन ब्रँड अँबॅसेडर. आणि त्यांना आपण हे संपूर्ण किट देऊन ही 70 ची कॅप, त्यानंतर ट्रॅक, त्यानंतर टी शर्ट, या सर्व किट देऊन त्याला आपण सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. तेजस पाटील बाबे आपल्या सानपाडा गावचा अभिमान आहे हा खेळाडू आणि नवी मुंबईचा सुपरमॅन म्हणून हा खेळाडू बहुचर्चित आहे. सनी शेळके अगदी जर का आपण बघितलं तर कमी कालखंडामध्ये उद्योगधंद्यात ज्याने उंच भरारी घेतली आणि आज आपल्या सानपाडा नगरीमध्ये 70 शॉप हे ओपन केलं. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांनी नवीन ब्रँड अँबॅसेडर इथून मात्र बनवलेला आहे. त्याचं नाव आहे तेजस पाटील बाबा. यस, थँक्यू सो मच. मी सोमनाथजी भास्कर साहेबांना विनंती करतोय सनी शेळके यांचा शुभ सन्मान करायचा. 70 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळाले तेजस पाटील बाबा आणि त्या शॉपचे सर्वेसर्वा सनीबाई शेळके यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जातो आहे.
सनी शेळके यांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. मायची उपदार शाल प्रेमाचं सौंदर्य असं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे सर्व सोमनाथजी वासकर अण्णा यांच्या उपस्थितीमध्ये सनी शेळके यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जाईल. या सामन्याला देखील सुरुवात होते आणि इथे मात्र इर्शाद यांना आपण बघतोय. मिथुन दादा ठाकूर यांच्या ओळखीचे त्यांच्याच बिल्डिंग मधले ऋतिक, मला तर वाटतं त्यांचा या वॉलपेपर वरती फोटो आहे आणि हा मोबाईल हरवलेला आहे. त्याला जर का आपण बघितलं तर AMG चं कव्हर आहे, तर यायचं आहे. मिथुन दादा ठाकूर यांच्या बिल्डिंग मध्ये तो राहतो ऋतिक, आणि मोबाईल हरवलेला आहे तो आम्हाला इथे मिळालेला आहे. जर ते उपस्थित असतील तर आपण घेऊन जायचं. या सामन्याला देखील सुरुवात होती. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. त्या रिझर्व मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे, भरपूर वेगानं बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक जगदीश ठाकूर आपल्याला बघायला मिळाले आणि इथे मात्र तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या जातात. चला वेळ आता कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि फास्ट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. इर्शाद दांडेकर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. चला प्लीज विनंती आहे, जो ग्रीन पडदा त्या पडद्याच्या बाहेरूनच आपण प्रस्थान करायचं आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे आणि तिथे देखील मिस फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 3 धावा इथून मात्र कंप्लीट होतात. वॉड फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जरूर एक धाव आपल्या टीम साठी इथून मात्र वाचवली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अक्षरशः बॉडीला स्ट्रेच केलं, डाईव्ह केलं आणि इथे मात्र हे एक धाव इथून मात्र जरूर वाचवली गेली. चला प्लीज, स्वर्गीय फकीर होण्या टीमचे समर्थक आहेत, जे छोटे आमचे चाहते आहेत, तो ग्रीन पडदा आपण तिथून मात्र सोडायचा आहे आणि पाठीमागे आपण तिथे मात्र बसायचं आहे. यस, थँक्यू. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या बॉलनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात. 4 येतोय. बॅट्समन निकेश यांच्या बॅटमनला चौकार. चला प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका. कळकळीची विनंती, आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार. यावेळेला देखील बॉल बॅक ड्रॉप खेळला. तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावतात. उलट्या दिशेला धावत असताना इथे मात्र एक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 13
13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अजूनही जर का आपण बघितलं तर 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 24 बॉल मध्ये आता इथे जर का आपण बघितलं 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 24 चेंडू 42 धावा. प्रत्येक षटकारासाठी निकेश भास्कर यांच्यासाठी मनोभाई पटेल यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र जाहीर झालेला आहे. त्यांच्या टीम मध्ये सर्वच खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. 24 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. 24 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. यावेळेला देखील शॉट सिलेक्शन चांगलं त्या रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एक चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि आता येणारे बॉल शिल्लकात 11 आणि 11 बॉल मध्ये धावा करायची. इथे जर का आपण बघितलं तर 41 धावा करायच्या आहेत 23 बॉल मध्ये. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळतात, परंतु कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मधून. एक धाव मिळणार. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकाच धाव मिळणार. इथे जर का आपण बघितलं तर संपूर्ण एसपीएल साठी जे 2 दिवस आपण जेवण बघितलं त्या जेवणामध्ये अक्षरशः जर का आपण बघितलं तर चिकन देखील आपल्याला पाहायला मिळतं. ते चिकन आम्हाला पुरस्कृत केलं माया ट्रेडर्सचे ओनर सन्माननीय मायादादा ठाकूर यांच्या वतीने आम्हाला ते चिकन पुरस्कृत केलं गेलं. आपल्या देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सानपाडा गावचे उद्योजक सन्माननीय आदरणीय शंकरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम दादा, आपल्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉल देखील तयार होतात. या दरम्यान समर्थ पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेला फुल टॉस होता. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाल्याने खूप चांगला झेल त्यांनी पकडला. बॅट्समन नंबर जर का आपण बघितलं तर पहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र बॅट्समन निकेश भास्कर बाद होतात. सुनील यांनी मात्र खूप चांगला झेल पकडला. आता जर का आपण बघितलं तर येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 18 आणि 18 बॉल मध्ये आता 37 धावांचं लक्ष्य. 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा तुम्हाला इथे मात्र कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. 18 बॉल 37. नवीन बॅटर धर्मेश पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात.
सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 40+ गटातून. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा 18 बॉल मध्ये आता 37 करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 37 धावा. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश ठाकूर आणि स्ट्रायकिंग इनला योगेश आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग इनला धर्मेश पाटील. पाहिजे आता काय घडणार आहे या मॅच मध्ये. कोणता संघ मात्र रियांश या टीम सोबत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल 40+ गटातून. सुनील भास्कर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. रियांश त्यांनी मात्र सर्व फायनल मध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांच्या आगीत मात्र कोणता संघ लढणार आहे याकरिता सुद्धा हा सेमी फायनलचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. बॉल तयार होतात जगदीश. 18ला 37. जगदीश यांच्या स्पेल मधील पहिला बॉल. पहिलाच बॉल. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळाले. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय बॅटर योगेश यांना. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी जगदीश यांच्याकडे वेग आहे. जगदीश यांच्याकडे अचूकता आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात जगदीश ठाकूर. परंतु धर्मेश पाटील तेवढा ताकदीचा फलंदाज. या वेळेला देखील बॉल बॅकड्रॉप खेळला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. आय थिंक मंगेश आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे मात्र खूप चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळतीये. चांगली फिल्डिंग. सिंगल धावफलकावरती देखील बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती. आता 16 बॉल मध्ये 35 करायच्या आहेत. 16 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये. बॉल तयार होत आहे पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. आता पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडला जातात. 16 बॉल मध्ये आता 34 करायच्या आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा. स्ट्रोक चांगला आहे. फटका ऑन साइडला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मिस फिल्डिंग झाली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 येतोय. नशिबाचा चौकार. जी जान से आज खेलेंगे जी जान से सारे क्रिकेट वीर है सम्राट यस थँक्यू. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर या 4 धावा प्राप्त झाल्या. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा इथून मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 25 धावा. आता येणारे बॉल 15 आणि 15 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती 2 रन. बॉल तयार. वेग वेग आणि वेग. प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर मात्र त्या चौकाराचे प्रत्युत्तर या डॉट बॉलने दिले जाते. काय बॉल हाताळला. जबरदस्त बॉल आपल्याला पाहाव्यास मिळाला आणि इथे मात्र बॅट्समन योगेश मडवी यांना शांत ठेवले. अफलातून गोलंदाजी जगदीश ठाकूर. जगदीश ठाकूर चांगली गोलंदाजी करतात. यावेळेला देखील बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणारा. हे तेच जगदीश ठाकूर आहेत. याच क्रीडांगणावरती प्रॅक्टिस मॅच दरम्यान विश्वजित ठाकूर आले होते आणि त्यांना मात्र क्लीन बोल्ड केलं होतं. तो जगदीश ठाकूर आपल्याला सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांनी मात्र विश्वजित ठाकूरची विकेट मिळवली होती. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र फिल्डर आहेत. आय थिंक सोमनाथ आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. या 2 धावेच्या मदतीने आता ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 3चा देखील खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 27.
सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी पांचाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम साहेब, आपल्या देखील या SPL सीझन 8 मध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात जर का आपण बघितलं तर मंगेश म्हात्रे आपल्याला सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांचेच जर का आपण बघितलं तर पुत्र ध्रुव म्हात्रे यांच्या वतीनं मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 आणि विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र जाहीर झालेला आहे. ही SPL आहे भाऊ. इथे पैशांची खैरात, बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. आणि सलग 6 बॉल 6 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला 1,11,111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गौरांश यांच्या माध्यमातून तेजस पाटील यांचे पुत्र आहेत गौरांश पाटील, आणि तो धनादेश देखील आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सलग 6 बॉल वरती 6 षटकार जर आले तर 1,11,111 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित केलं जाणार आहे. आणि SPL कोर कमिटीच्या वतीनं 25,000 दिले जाणार आहेत. चला प्लीज काऊ कॉर्नर रिझन मध्ये जे प्रेक्षक आहेत आपण त्या ग्रीन पडद्याच्या मागे बसायचं आहे. विनंती आहे, पुढे पाय ठेवायचा नाहीये. प्रेक्षक लक्ष द्या, आपण त्या ग्रीन पडद्याच्या मागे बसायचं आहे. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण बदललंय. आता बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत. 9 आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 22. मोठे फटके मारावे लागतील कठीण काळात. तुम्हाला मात्र एक चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी, कारण ही स्पर्धा पुन्हा पुन्हा येत नाही, वर्षातून एकदाच येते. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी. त्यांचं एक होम ग्राउंड आहे. सकाळच्या सत्रामध्ये याच क्रीडांगणावरती सरावादरम्यान आपल्याला पाहायला मिळतात मंगेश, आणि इथे मात्र ते प्रभावित करतात. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मंगेश म्हात्रे मात्र प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणखीन एक ऑफ साइड ऑफस्टमा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे. वा, काय गोलंदाजी साकारली आतापर्यंत. जर का आपण बघितलं तर त्यांनी बॉल हाताळलेले आहेत. 5 बॉल हाताळलेले, त्यामध्ये फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. पाहूया 7 बॉल मध्ये आता 20 करायच्या आहेत. 7 चेंडू विजयासाठी 20 धावा. बॉल तयार. विकेट काढण्याचा प्रयत्न. फिल्डर नाहीयेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतात 4 येतो. मोक्याच्या क्षणाला हा चौकार. जी जान से आज खेलेंगे, जी जान से सारे क्रिकेट वीर है सहरा सानपाड़ा प्रीमियर लीग, सानपाड़ा प्रीमियर लीग. यस, थँक्यू. येणारे बॉल आता तुमच्याकडे शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 16. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो मात्र सर्व फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. 40+ गटातून एक संघ रियांश 11.
चला बॉल तयार होतो. 6 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. सहा बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 6 बॉल मध्ये 16 आणि महत्वाचा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील शिंदे यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. सुनील शिंदे यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. महत्वाचा गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग इनला धर्मेश पाटील. धर्मेश पाटील म्हणजेच 40+ एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या SPL मध्ये KM बिल्डर या संघाचे प्रतिनिधित्व करत असताना यंग मधून मालिकावीराची ट्रॉफी जिंकणारा हा खेळाडू आहे. परंतु आज 40+ क्रिकेट खेळत असताना त्यांना लढावा लागेल, कारण SPL ही स्पर्धा पुन्हा येत नाही. संपूर्ण वर्षभर आपण या स्पर्धेची वाट बघत असतो. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. सुनील शिंदे यांना गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. तर स्ट्रायकिंग इनला धर्मेश पाटील सध्या उभा आहे. बॉल तयार होतात. सुनील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. बघा धर्मेश यांच्यासाठी मात्र कशा रीतीनं ते गोलंदाजी करणार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र गॅप मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. बॉटम हँडचा चांगला वापर. बॉल सीमा पार. येतो खणखणीत चौकार. जी जान से आज खेलेंगे जी जान से सारे क्रिकेट वीर है सम्राट. सांगपाडा थँक्यू. जे घरी बसल्या समोर स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज असताना इथे ऑनसाइड ला एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटर धावतात, परंतु धावता कमी पडले आणि इथे मात्र बॅट्समन होतोय रनआउटच्या रूपाने बाद.
केलात त्यातील फटके तुम्हाला इथून खेळावे लागतात. काल काय तुम्ही केलं याला महत्व नाही, आज काय करता याला महत्व आहे. एक बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिर एक गेंद और जीत के लिए 5 रनों की जरूरत. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच बघू नका. पियुष पाटील यांच्या वतीनं जर गोल्डन षटकार आला तर राजाराम पाटील यांच्यासाठी 1000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. कोण पडणार कोणावरती भारी. एक बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. SPL सालपाडा प्रीमियर लीग आणि 40+ गटातून हा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक बॉल मध्ये 5. हो, यावेळेला इथे मात्र घडतंय काय. हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. आणि स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन, वेल प्लेड. काँग्रेस कृपया गर्दी करू नका. आज सगळ्यांना यावे.